मुंबई महानगरपालिकेतल्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये मेट्रोला देण्यात आलेल्या भूखंड प्रस्तावावरून शिवसेना भाजप आमने-सामने आलेत. अंधेरीमधल्या मलनिस्सारण केंद्रासाठी आरक्षित भूखंड मेट्रो 2 साठी देण्याचा प्रस्ताव होता आणि त्याला शिवसेनेनं विरोध केला. अक्षय पात्र या बाहेरून आलेल्या कंपनीला भूखंड देता मग मुंबईच्या हिताच्या मेट्रो प्रकल्पासाठी भूखंड द्यायला विरोध का करता असा सवाल यावर भाजप नगरसेवकांनी केला. तर शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आधीच दुसऱ्या प्रकल्पासाठी आरक्षित असलेला भूखंड मेट्रोसाठी दिला जाणार नसल्याचं सांगत शिवसेनेनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. राज्यभरातल्या सर्व औषध विक्रेते, निर्माते, वितरक यांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच ई पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ही माहिती हायकोर्टात दिली आहे. ई पोर्टलवर राज्यातील प्रत्येक औषध निर्माता, विक्रेता, वितरक यांना नोंदणी करणं बंधनकारक राहील. या ई पोर्टलवर त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या औषध साठ्याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक राहील. ग्रामीण भागात जिथे ई पोर्टलची सुविधा नसेल तिथे मोबाईल ॲपच्या सहाय्यानं त्यांना नोंदणी करता येणार आहे. सरकारनं गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसला तरी सरकारनं या घोषणेची जोरदार जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीपोटी सरकारनं तब्बल 36,31,000 रुपयांची उधळपट्टी केली. हा खर्च केवळ 51 वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींचा आहे. यामध्ये टीव्ही वाहिन्या आणि होर्डिंगवरील जाहिरातीचा खर्च समावेश नाहीये. त्यावरील खर्चाचे आकडे आल्यानंतर आणखीनच डोळे पांढरे होतील यात शंका नाही. झी 24 तासनं आरटीओचं स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर परिवहन विभागानं दलालांवर कारवाई सुरू केली. दलालांना आरटीओमध्ये प्रवेशबंदी करण्याच्या दृष्टीनं परिवहन विभागाचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तारदेव, बोरिवली आरटीओमध्ये या दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेल आरटीओमध्ये दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. दलालांवर कारवाई सुरू आहे. मात्र या दलालांच्या साथीनं मालामाल होणाऱ्या आरटीओमधल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आमदार रमेश कदम याच्या शाही बडदास्तीची अखेर गृहमंत्रालयानं दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. बीडच्या न्यायालयानं कदम याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र बीड पोलिसांनी त्याची शाही बडदास्त ठेवली. आरोपी असलेले कदम विश्रामगृहाच्या पायऱ्या उतरताना स्पष्ट दिसतात. आरोपीला जर व्हीव्हीआयपी वागणूक पोलीसच देऊ लागले तर कायदा व्यवस्था कशी अबाधित राहणार असा सवाल उपस्थित केला जातोय. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे इथल्या मेट्रो प्रकल्पाचं काम संथ गतीनं सुरू असल्याची तक्रार असताना राज्याची उपराजधानी नागपुरात मात्र पुढल्या महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. 15 ऑगस्टच्या सुमाराला मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण मार्गावर सुमारे 5.5 किलोमीटर पट्ट्यावर पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. खापरी ते विमानतळ या टप्प्यादरम्यान हे ट्रायल रन होणार आहे. या 5.5 किलोमीटरचं 85% काम आता पूर्ण झालंय आणि या ट्रायल रनमधल्या अनुभवावरून या प्रकल्पात अपेक्षित ते बदल पुढे केले जातील. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्ट रोजी 4 वर्ष पूर्ण होत आहेत. मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही. याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात जवाब दो आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातले अनिसाचे कार्यकर्ते त्या भागातल्या आमदार आणि खासदाराच्या घरी जाऊन या संदर्भात जाब विचारणार आहेत. तसंच हा प्रश्न त्यांनी विधिमंडळामध्ये उपस्थित करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 1 लाख पोस्टर्स या दोघांचं चित्र असलेली ही महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये संघटना स्वतःच्या खर्चाने वितरित करणार आहे, लावणार आहे. कार्यकर्ते स्वतः लावणार आहेत. कारण ही माणसं कशी दिसतात हे लोकांना समजून सामान्यपणे हे पकडण्यात काहीतरी मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. पण आपल्या सर्वांचं महत्त्वाचं लक्ष आता सारंग अकोलकर आणि विनय पवार हे पकडले जाणं याच्यावरती आहे. कारण त्या टप्प्याला येऊन आज तपास थांबलेला आहे.
पुण्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं। हे आंदोलन चड्डी बनियान आंदोलन होतं। एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। एसटी कर्मचारी त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करतात, मात्र प्रशासन आणि सरकार त्यांची दखल घेत नाहीये आणि त्यामुळे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हे वेगळं आंदोलन केलं। एसटीच्या विभागीय कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं। एसटी कामगार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 11वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली आहे। दुसऱ्या फेरीनंतर तब्बल 30,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाहीये। विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं आव्हान केंद्रीय प्रवेश समितीपुढे असणार आहे। या यादीसाठी 55,287 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, मात्र यातल्या 24,553 विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालाय, तर केवळ 6,889 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालाय। 24 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे। अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे। पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे। विठ्ठल साळुंखे आणि अविनाश कांबळे अशी या दोघांची नावं आहेत। अनुत्तीर्ण झालेल्या विषयामध्ये उत्तीर्ण करून देतो असं सांगत साळुंखेनं एका विद्यार्थ्याकडे लाचेची मागणी केली होती। 2 विषयांसाठी 60,000 रुपयांची मागणी साळुंखेनं केली होती। तडजोडीमध्ये 40,000 रुपये रक्कम ठरवली। यामधल्या 20,000 रुपये घेताना साळुंखेला एसीबीनं रंगेहात अटक केली। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून वारणा धरणाच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे। कोकरूड रेठरे, मांगले सावर्डे आणि मांगले काखे 3 पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। मांगले काखे हा पाण्याखाली गेल्यानं कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटलाय। तसंच दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। कृष्णा नदीवरील बहे बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। नदीकाठावरच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापुरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम आहे। संततधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 69 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर पडलं असून ते आता गायकवाड पुतळ्यापर्यंत पोहोचले। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दत्त मंदिराजवळ हे पाणी पोहोचले। गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वाधिक 136.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पाऊस असा सुरू राहिला तर पंचगंगा नदी लवकरच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे। गोवा महामार्गावरची एकेरी वाहतूक सुरू झाली आहे। त्याआधी रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीला पूर आला होता। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करून अवजड वाहतूक कुंभार्ली घाटातून सातारा मार्गे वळवण्यात आली होती। पावसामुळे चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी घुसलं होतं। वशिष्ठी नदीवरचा बाजार पूल देखील पाण्याखाली गेला होता, मात्र आता पुराचं पाणी ओसरलेलं आहे। गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं जालना शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार हजेरी लावली। जवळपास 1 तास पावसाच्या सरी शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये कोसळत होत्या। शहराबरोबरच जालना ग्रामीण, मंठा, जाफराबाद आणि भोकरदन या तालुक्यामध्ये अनेक भागात पावसानं हजेरी लावली। दरम्यान आतापर्यंत पावसाची प्रतीक्षा असलेल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खरीप पिकांना चांगलाच आधार मिळाला। राज्यातील पाणीसाठ्यात तब्बल 12% वाढ झाली। गेल्या 10 दिवसात राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसानं दमदार कमबॅक केलंय। या पावसामुळे जलाशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। राज्याच्या जलाशयामध्ये 11 जुलैला एकूण पाणीसाठा 24.41% इतका पाणीसाठा होता, तो आता 12% वाढून 36.30% इतका झालाय। कोकणातल्या जलाशयामध्ये सर्वाधिक पाणीसाठा आहे। 6 वेळची वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमला पराभवाचा धक्का देत भारतीय टीमनं दिमाखात महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे। हरमनप्रीत कौरच्या धुवाधार नॉटआउट 171 रन्सच्या जोरावर भारताचं वर्ल्ड कप फायनलचं स्वप्न साकार झालंय। भारतीय टीमनं कांगारूंसमोर विजयासाठी 282 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं। हे आव्हान पार करताना भारतीय बॉलरसमोर त्यांनी सपशेल लोटांगण घातलं। ऑस्ट्रेलियन टीम 245 रन्सवर ऑल आउट झाली। 2005 नंतर भारतानं पहिल्यांदाच फायनल गाठण्यात यश मिळवलं। आता भारताचा फायनलमध्ये यजमान इंग्लंडशी मुकाबला असेल।
महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार सेंचुरी झळकावली. त्यानं नॉटआउट 171 रनची इनिंग खेळली. वर्ल्ड कपमध्ये भारताकडून ही सर्वोत्तम इनिंग ठरली आहे. हरमनप्रीत कौरनं 115 बॉल्समध्ये नॉटआउट 171 रन्स केले. यामध्ये 20 4 आणि 7 6चा समावेश होता. त्यानं सुरुवातीला सावध खेळ केला, पण हाफ सेंचुरी झळकावल्यावर त्यानं गिअर चेंज करत 4 आणि 6ची बरसात केली. एक वेळ भारतीय टीम 200 रन्सचा टप्पा पार करू शकेल का अशी शंका होती, मात्र हरमनप्रीतनं आपल्या क्रिकेटमधल्या सर्वोत्तम इनिंग खेळत भारताला 281 रन्सचा टप्पा गाठून दिला. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला सक्तवसुली संचालनालयानं समन्स पाठवले. कोलकाता नाईट रायडर्सच्या फेमा केस प्रकरणी 23 ऑगस्टला शाहरुखला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीनं दिलेत. मॉरिशसच्या एका कंपनीला शाहरुखच्या KRSPL या कंपनीनं बाजार मूल्यापेक्षा कमी दरानं शेअर विकल्यामुळे तब्बल 73 कोटींचं सरकारचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शाहरुखची पत्नी गौरी खान ही KRSPLची संचालिका आहे. तर शाहरुख आणि जुही चावला हे कोलकाता नाईट रायडर्स या IPL टीमचे मालक आहेत. मणिकर्णिका या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कंगना रनौत थोडक्यात बचावली. हैदराबादमध्ये सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. याच दरम्यान सहकलाकार निहार पांडेसोबत सुरू फाईट सिक्वेन्सिंगचं शूटिंग सुरू होतं आणि यामध्ये निहारनं केलेल्या आघाताचं टायमिंग चुकलं. हा आघात कंगनाच्या कपाळावर पडला. रक्तबंबाळ अवस्थेत कंगनाला रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्या कपाळावर 15 टाके घालण्यात आले. डॉक्टरांनी तिला 4 दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मराठ्यांच्या इतिहासावर सिनेमांची निर्मिती करणं हे बॉलिवूडसाठी आता नवीन राहिलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा पराक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तानाजी द अनसंग वॉरियर हा बायोपिक सिनेमा लवकरच बिग स्क्रीनवर झळकणार आहे. अभिनेता अजय देवगण या सिनेमात तानाजीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. या सिनेमाचा पहिला पोस्टर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.